नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे, त्यामुळे आपलं टेन्शन कमी होतं बरं का. तर आता इथे रविराजला जसं नागराजचं सत्य कळलं आहे, तसंच सायली त्यांची मुलगी आहे हे सुद्धा समोर येणार आहे. तर चला जाणून घेऊया नक्की काय होतं. पण प्लीज त्याआधी मनोरंजन मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. जमलंच तर तुमच्या कमेंटमध्ये मतसुद्धा नक्की कळवा बरं का. तर होतं असं की आता अर्जुन घरी आलेला असतो आणि अर्जुन घरी आल्यानंतर प्रताप त्यांना विचारतो की बाबा अर्जुन काय झालं, एवढ्या वेळ तुम्हाला घरी यायला का लागला? अर्जुन म्हणतो, बाबा तुम्हाला माहिती काच काय घडलं? आज जे काही घडले ते जर तुम्ही ऐकाल ना, तुमच्याही पायाखालची जमीन हलणार आहे. प्रतिमा म्हणते, अरे सांग ना अर्जुन, काय झालं आहे नक्की? आता अजून मामाला वाट बघायला लावू नको. तर अर्जुन म्हणतो, अगं 10 वर्षापूर्वी आपल्या प्रतिमा आत्या आणि रविराज सरांचा जो ॲक्सिडेंट झाला होता ना, त्याचा मास्टर माइंड सापडला आहे. प्रताप म्हणतो, काय? कोण आहे तो? अर्जुन म्हणतो, तुमचा विश्वास बसणार नाही अशीच ती व्यक्ती आहे. तर लगेच अर्जुन म्हणतो, दुसरं तिसरं कोणी नसून नागराज काकांनी 10 वर्षापूर्वी हा ॲक्सिडेंट घडून आणला होता. आता नागराजचं नाव घेतल्यानंतर ना सगळ्यांचा विश्वासच त्या गोष्टीवरती बसत नाही, पण ते सत्य असतं. तेवढ्यात रविराज येतो. तर प्रतिमा आत्यासुद्धा असते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हे जे ऐकते ते खरं आहे का? तर रविराज म्हणतो, हो, आपलंच नशीब फुटकं. ज्या भावाला मी इतकं प्रेम दिलं त्याच भावाने माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. काय करणार सांगा? तेव्हा पूर्णाजी कसं बसं रविराजची समजूत काढते. नंतर रविराज तिथून उठून निघून जातो आणि एका रूममध्ये आपल्याला बंद करून घेतो. सर्वजण बाहेरून दरवाजा वाजत असतो की रविराज प्लीज तुम्ही दरवाजा खोला, प्लीज तुम्ही तुमच्या नशिबाला दोष देऊ नका. तर इकडे आता तन्वी ही मोबाईल बघत असते आणि मोबाईलवरती नेमकीच रविराजची न्यूज आलेली असते की रविराजच्या सख्या भावानेच म्हणजेच नागराजने त्यांचा विश्वासघात केलेला आहे. काही दिवसांपूर्वी जो ॲक्सिडेंट घडला होता तो ॲक्सिडेंट नागराजने घडवला आहे. तन्वीला हे ऐकून खूप धक्का बसतो की बाबा आता नागराजचं सत्य सर्वांसमोर आलं आहे, याच पाठोपाठ माझंही सत्य तर सर्वांसमोर येणार नाही ना. तिकडे आता रविराजने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं. सर्वजण दरवाजे वाजत असतात, पण रविराज काही दरवाजा खोलत नाही. तेवढ्यात सायली येते आणि बाबा दरवाजा खोला असा आवाज देते. रविराजला काहीतरी वेगळाच भास होतो. तो म्हणतो, माझी लहानपणची तन्वी तर बाहेर आलेली नाही ना. आणि रविराज दरवाजा खोलतो तर दरवाजामध्ये सायली उभी असते. रविराज सायलीला घट्ट अशी मिठी मारतो, तशी काय बालपणची तन्वीच त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आहे. घरातील सर्वजण आश्चर्यचकित होऊन त्या दोघांकडे बघत असतात. पुढील एपिसोडमध्ये काय होणार आहे